Hello friends, welcome my YouTube channel. Today we are learn class 5th subject English. Topic Science Fun Fair. तर आज आपण टॉपिक पाहणार आहोत सायन्स फन फेअर. क्लास 5th या वर्गासाठी हा टॉपिक आज आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत. लिसन केअरफुली अँड वॉच द एक्सपेरिमेंट. खाली दिलेले जे एक्सपेरिमेंट आहे म्हणजे प्रयोग आहेत ते तुम्ही केअरफुली ऐका. लर्न टू डू इट युअर सेल्फ अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश. आणि हे जे प्रयोग आहे हे प्रयोग तुम्ही स्वतः करू शकता. लक्षपूर्वक ऐका, प्रयोग नीट पहा आणि तो स्वतः करायला आणि इंग्रजीतून सादर करायला शिका. या ठिकाणी फर्स्ट एक्सपेरिमेंट दिलेला आहे. सायन्स फन फेअर मीन्स विज्ञानातली जत्रा किंवा विज्ञानातले वेगवेगळे प्रयोग. मग या ठिकाणी फर्स्ट एक्सपेरिमेंट दिलेला आहे. या ठिकाणी एक गर्ल आहे आणि हा एक बलून आहे. तर ही जी गर्ल आहे हिने हा बलून कशा प्रकारे भिंतीला चिटकवला आहे हे एक्सपेरिमेंट या ठिकाणी करायचं आहे. मग हॅलो, नमस्कार, आय एम गोइंग टू शो यू. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे हाऊ दिस बलून स्टिक टू द वॉल विदाऊट ग्लू. हा जो बलून आहे हा बलून भिंतीला कशा प्रकारे चिकटला आहे आणि त्याला चिटकवण्यासाठी मी ग्लू हा वापरलेला नाही. विदाऊट ग्लू म्हणजे ग्लू न वापरता हा बलून या ठिकाणी भिंतीला चिटकवला. मग कशा प्रकारे ते एक्सपेरिमेंट ही जी गर्ल ही या ठिकाणी करून दाखवत आहे. सी, पहा. फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. हा बलून घेतला आणि माझ्या डोक्यावर रब केला म्हणजे घासला. रब मीन्स घासणे. माझ्या डोक्यावर बलून घासला. देन आय स्टिक इट टू द वॉल. आणि वॉलजवळ नेला आणि तो बलून वॉलला चिकटला. इजंट इट फन टू वॉच. या ठिकाणी काय गंमत झाली बघा. देअर इज अ नो ट्रिक इन दिस. ही काही ट्रिक नाही. दिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. हे जे काही घडलं ते इलेक्ट्रिसिटीमुळे म्हणजेच विजेमुळे. या ठिकाणी ज्यावेळेस बलून हा केसांवर घासला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज निर्माण होते आणि तो बलून डोक्यावर घासल्यानंतर त्याच्यात वीज निर्माण होऊन तो बलून आपण भिंतीला सहजपणे चिकटवू शकतो. अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. असा एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे सेकंड एक्सपेरिमेंट. नमस्ते, नमस्कार. ही एक गर्ल आहे आणि या गर्लने या ठिकाणी 7 बाउल्स घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 बाउल घेतलेले आणि तेही काचेचे. मग या ठिकाणी फर्स्ट बाउल हा रिकामा आहे. सेकंड बाउलमध्ये थोडं पाणी आहे. थर्डमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे. 4मध्ये त्यापेक्षा जास्त. असं वाढवत शेवटच्या बाउलमध्ये बाउल हे पाण्याने पूर्ण भरलेलं आहे आणि तिच्या हातात हा स्पून आहे. हा स्पून त्या बाउलवर वाजवते आणि त्या बाउलवर वाजवून त्या ठिकाणी व्हेरियस साऊंड्स, विविध प्रकारचे साऊंड्स हे त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. मग या ठिकाणी ती गर्ल म्हणते, नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मी तुम्हाला या ठिकाणी एक साधं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच एक संगीतातलं वाद्य या ठिकाणी वाजवून दाखवणार आहे. दीज आर ऑल ग्लासेस बाउल. ते वाद्य वाजवण्यासाठी मी सुरुवातीला 7 ग्लास बाउल घेतलेले. ग्लास म्हणजे काचेच्या वाट्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. ईच बाउल हॅज सम वॉटर इन इट. प्रत्येक बाउलमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. फर्स्ट बाउल हे एम्प्टी आहे आणि सेकंड बाउलपासून थोडं पाणी हे टाकत आलेले आहे. दिस बाउल इज अ फुल ऑफ वॉटर. आणि शेवटचं जे बाउल आहे हे पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे. दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट. आणि शेवटचं जे बाउल आहे याच्यात काहीच पाणी नाही किंवा खूपच कमी आहे. ईच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. प्रत्येक बाउलच्या बाजूच्या बाउलमध्ये म्हणजे लेफ्ट साईडच्या बाउलमध्ये थोडं पाणी आहे.
ह्या बाउलमध्ये थोडं पाणी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे, त्यापेक्षा जास्त पाणी ह्या बाउलमध्ये आहे. अशा प्रकारे प्रत्येक बाउलमध्ये पाणी हे वाढत जात आहे. नाऊ आय विल टॅप ईच बाउल जंटली विथ दी स्पून. मी हातामध्ये स्पून घेते आणि तो स्पून त्या बाउलवर टॅप करते. डिड यू हिअर दॅट? तुम्ही या ठिकाणी काय ऐकलं? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. या ठिकाणी कोणत्या प्रकारचा साऊंड ऐकला? डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्ही या ठिकाणी तुमची इच्छा आहे का हा प्रयोग करण्याची? प्लीज बी केअरफुल. नक्कीच हा प्रयोग करा, परंतु कसा? केअरफुल, काळजीपूर्वक. थँक्यू, आभारी. अशा प्रकारे ही गर्ल या ठिकाणी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे वेगवेगळे साऊंड कशा प्रकारे या ठिकाणी ऐकायला मिळतात हे या ठिकाणी ही मुलगी एक्सप्लेन करत आहे. अशा प्रकारे हे दोन्ही एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता आणि हे एक्सपेरिमेंट करून आनंद हा मिळवू शकता. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.